ही गाड्यांची गर्दी सर्व बघतायची तुम्ही. ही कोणती यात्रा किंवा जत्रा नाही. ही जंडेश्वर मंदिरामध्ये आज शनिवारी श्रावणातील शनिवारी ही हनुमानाच्या दर्शनासाठी आलेली गर्दी आहे. आम्ही सकाळी 1:30 वाजता घरातून निघालो आणि 4 वाजता आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोचलो आणि आम्हाला वरती जाण्यासाठी पाऊण तास लागला. त्यानंतर आम्ही डोंगरावरती येऊन लाईनीमध्ये राहिलो लाईनीमध्ये उभा राहिल्यानंतर प्रार्थना झाली, आरती झाली. सॉरी बघा, प्रार्थना मला शाळेचा वर्ग आठवला. आरती झाल्यानंतर आम्ही पुन्हा साईडला दर्शन घेऊन निघालो. तोपर्यंत बाजूला सर्वजण नारळ वगैरे पूजेचे साहित्य वगैरे घेऊन विकत होते. त्यानंतर आरती झाल्यानंतर दर्शन घेऊन येऊन खिचडीचा प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन निघणार तोपर्यंत थोडंसं उजळलेलं दिसायला लागलं. तेवढं पूर्ण मगाशी होता अंधार आणि आता पूर्ण आभाळ पूर्ण धुकं दिसत होतं. ते धुकं वातावरणातून आम्ही आता परत खाली उतरायला निघालो. कारण आकाशी अंधारातून आलो त्यामुळे एवढं लगेच आम्हाला जाणवलं नाही की कशा पद्धतीने आम्ही वरती आलो आहे. कारण आमच्याकडे बॅटरी नव्हती, आम्ही टॉर्च नव्हता लावला. फक्त लोकांच्या बरोबर ती संगतीने आम्ही अंधारातून वरती आलो. पाय तर जाम दुखायला लागले. आता पुन्हा आम्ही निघालो आहे खाली. एवढा सुंदर नजारा जो बघायला मिळतो आपल्याला, तो बघा कसा दिसतो आहे. आणि खाली उतरेपर्यंत आम्हाला 7 वाजून गेल्या होत्या. आम्ही हळूहळू पटकन उतरलो. गाडीमध्ये आम्ही आपलं बसलो आणि पुन्हा निघालो आम्ही आपल्या घराच्या दिशेने. आता म्हणलं आजचा दिवस ट्रिपचा एन्जॉय चांगला झाला आहे, त्यामुळे आता निघूया आपल्या घराकडे. आम्ही आलेलो 5 जण. 5 मित्रांनी सेल्फी प्रत्येकाने घेतल्या आणि सेल्फी घेऊन झाले की आम्ही निघालो आपल्या घराकडे.